पवारसाहेब असं म्हणतात की पंतप्रधानांना जागा जाण्याची भीती वाटते म्हणून महाराष्ट्रात सभा जास्त घेत आहे पंतप्रधान, असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या माध्यमातून पंतप्रधान प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फिरतात. आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये पंतप्रधान इतके फिरलेले आणि ते फक्त महाराष्ट्रच फिरत नाहीत. तुम्ही बघा, ज्यावेळेस 7 टप्प्यामध्ये आपलं हे इलेक्शन आहे, इलेक्शन प्रोसेस, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तितक्या वेळ ते त्या ठिकाणी जात आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याला मी फारसा अर्थ किंवा किंमत देत नाही, कारण त्यांनी ते विरोध आहेत म्हणून विरोधकांनी हे असंच बोललं पाहिजे. धन्यवाद. इकडनं महाग न पडेल, लांब पडेल. वातावरण आता सुद्धा मला वाटत सडा काय येतं 42 पुढचा बघा, मग पुढच्या कार्यक्रम आपण महाग आहे. बंद कर दिया, बंद. आव्हानाचं पाहिजे वगैरे काय देतं म्हणतो साधा काल एवढा फरक. सभा होते, खाली खाली काय नियोजन आहे आणि काय नेमका आहे सभेतून संदेश धाराशिव करणार? नाही, एकच संदेश आहे. फक्त 2014 पासून आत्तापर्यंत बघितलं असेल, ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान महोदय जातात त्या त्या ठिकाणी फक्त विकासाचा नारा दिला जातो आणि विकास केला जातो. विकासाशिवाय इथं बाकीची कुठलीच चर्चा होत नाही. तुम्ही बघितलं असेल सोलापूरला सुद्धा कदाचित भारताच्या इतिहासातला जवळपास 5 वेळा पंतप्रधान साहेब सोलापूरला येऊन गेले. मला वाटतं ते सोलापूर जिल्ह्याचं किंवा सोलापूर शहराचं हे भाग्य आहे. आणि आज धाराशिव शहरामध्ये मला वाटतं कित्येक वर्षानं पहिल्यांदाच पंतप्रधान साहेबांची सभा या ठिकाणी होते. आणि म्हणून आम्ही आशावादी आहोत की अतिशय हा आकांक्षित जिल्हा आहे, भारतातला 3 नंबरचा मागासलेला जिल्हा आहे. महाराष्ट्र शासन त्या दृष्टीनं विकासाचे वेगवेगळ्या पद्धतीनं पावलं टाकतं आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं बजेटरी प्लॅनिंग करतं आहे. आणि तरीसुद्धा ह्या ठिकाणी केंद्राची मदत असल्याशिवाय आकांक्षित हा जो डाग आहे तो पुसला जाणार नाही. आणि मेन करून आमचे जे 3 नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा, हे त्यांच्या निदर्शनास आणून देतील की ह्या ठिकाणी मोठमोठ्या उद्योगधंद्याची गरज आहे, ह्या ठिकाणी केंद्राच्या मोठ्या पॅकेजची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो पाण्याचा प्रश्न आहे, जो कित्येक वर्ष आतापर्यंत 40 वर्ष नुसतं तो काँग्रेसने याच्यावरती राजकारण केलं, ते कुठंतरी येत्या वर्षभरामध्ये आपल्याला तो डाग पुसायचा आहे. आणि हा भाग आज आमच्या हक्काचं 22 टीमशी पाणी आणून सुजलाम सुफलाम करायचा हा एकच हेतू आणि एकच मागणं आमचे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे साकडं असेल. इथले खासदार असतील त्यांचं असं म्हणे, पवारांचं असं म्हणे की महाराष्ट्रात जे आहे ते महाविकास आघाडीचं जास्त प्रमाणात खासदार आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी भीती वाटते. आणि खासदारांचं असं म्हणणं आहे की मी जर निष्क्रिय असेल तर मग एवढा खटाटोप सगळ्याचा मोदी आले तरी मी निवडून आणि मोदी आले तर मी निवडून येईल. आता ते त्यांनाच विचारायचं त्याने काय म्हणतात ते, त्याच्यावर माझं वक्तव्य, मी त्याच्यावरती एक्सप्रेशन द्यायचं काय कारण नाही. 2019ला तो कसा आला माजी खासदार हे तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे. त्याच्यामुळं आजपासूनच किंवा फॉर्म भरल्या दिवसापासूनच मी त्याच्या मागे विरोध लावले माजी खासदार. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो, मी शब्द देतो, वचन देतो, मी एकटा देत नाही, ह्या संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो आहे. कारण आतापर्यंत भावनेचं राजकारण झालं, इथून पुढे हे विकासाचं राजकारण असणार आहे. विकासाची गंगा पाहिजे. आणि जो 18 ते 29 वयोगटातला जो तरुण आहे तो फक्त मोदी आणि विकास याच्याशिवाय बाकीचं काहीही बघत नाही. त्याच्यामुळे कुठलीही भूलथापा, ते गोड गोड बोलणं, मग आणखी काही नाटकं या ठिकाणी आता थारा देणार नाही. कारण हा युवकच पेटून उठलेला आहे. आणि तुम्हाला 7 मेला दिसेल हा माझा उमेदवार
मतपेटीत ज्यावेळेस मतदान बंद होईल 4 जूनला ह्या मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस आमचा ह्या महायुतीचा उमेदवार घड्याळा पुढचं चिन्ह दाबून 2 लाख मतानं विजयी झालेलं तुम्हाला दिसेल. पवारसाहेब म्हणतात म्हणून सभा जास्त महाराष्ट्रात पवारसाहेब असं म्हणतात की पंतप्रधानांना जागा जाण्याची भीती वाटते म्हणून महाराष्ट्रात सभा जास्त घेत आहे पंतप्रधान, असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या माध्यमातून पंतप्रधान प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फिरतात. आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये पंतप्रधान इतके फिरलेले आणि ते फक्त महाराष्ट्रच फिरत नाहीत. तुम्ही बघा ज्यावेळेस 7 टप्प्यामध्ये आपलं हे इलेक्शन आहे, इलेक्शन प्रोसेस, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तितक्या वेळ ते त्या ठिकाणी जात आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याला मी फारसा अर्थ किंवा किंमत देत नाही, कारण त्यांनी ते विरोध आहेत म्हणून विरोधकांनी हे असंच बोललं पाहिजे. धन्यवाद.